मी बायोलॉजी प्रोफेसर बी आर देशमुख. आज आपण सुरू करतोय प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल. तर यामध्ये प्रोकॅरियोटिक अशा दोन शब्दांपासून हा शब्द बनलेला आहे. तर याचं मिनिंग पाहू आपण. पहिला असेल प्रो आणि दुसरा असेल कॅरी ऑन. ओके. तर प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह. म्हणजेच नॉट वेल ऑर्गनाइज्ड. म्हणजेच पूर्ण विकसित न झालेला, म्हणजेच नॉट वेल ऑर्गनाइज्ड. ओके. आणि त्यानंतर कॅरी ऑन. कॅरी ऑन म्हणजेच न्यूक्लियस. अशा प्रकारे या दोन शब्दापासून एक प्रिमिटिव्ह आणि दुसरा न्यूक्लियस, या दोन शब्दांपासून हा शब्द तयार झालाय. याचा अर्थ होईल प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. म्हणजेच प्रो कॅरी ऑन याचा अर्थ होईल प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. म्हणजेच अविकसित न्यूक्लियस किंवा पूर्ण विकसित न झालेला न्यूक्लियस. आणि यावरून प्रोकॅरियोटिक सेल असा शब्द तयार केला. आणि मग व्हॉट इज मीन बाय प्रोकॅरियोटिक सेल? प्रोकॅरियोटिक सेल आपण कसं सांगणार प्रोकॅरियोटिक सेल? तर द सेल which consists primitive nucleus, and do not have well organized membrane bound cell organelles. Membrane bound cell organelles is called prokaryotic cell. ठीक आहे. तर असा हा होता प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजेच द सेल विच कन्सिस्ट ज्या सेलमध्ये असतो काय? तर प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. म्हणजेच या सेलमध्ये पुअरली डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो, म्हणजेच प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतो. आणि यामध्ये वेल डेव्हलप्ड मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिक नसतात. मीन्स दे इट डू नॉट हॅव, यामध्ये नसतो काय? वेल ऑर्गॅनाइज्ड सेल ऑर्गॅनिक्स. ठीक आहे. मग अशा सेलला म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल. ओके. या ठिकाणी एका प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. आणि मग कशी डेफिनेशन करता येईल आपल्याला याची? द सेल विच कन्सिस्ट प्रिमिटिव्ह न्यूक्लियस अँड डू नॉट हॅव वेल ऑर्गॅनाइज्ड मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनिल इज कॉल्ड एज द प्रोकॅरियोटिक सेल. ओके. नेक्स्ट. आता या सेलमध्ये जर आपण या सेल पाहिल्या
तर कोणते ऑर्गॅनिझम आहेत ज्यामध्ये की प्रोकॅरियोटिक सेल आढळून येतात, तर त्याचे एक्झाम्पल्स जसे की बॅक्टेरिया या प्रोकॅरियोटिक सेल आहे. त्यानंतर सायनोबॅक्टेरिया, त्यानंतर मायकोप्लाझ्मा, त्यानंतर PPLO या ज्या सेल असतात या प्रोकॅरियोटिक सेल असतात. आता PPLO म्हणजेच काय? प्ल्युरो निमोनिया लाइक ऑर्गॅनिझम. अशा प्रकारे this is the prokaryotic cell and these are the different examples of the prokaryotic cell or prokaryotic organisms. Okay, now next. ठीक आहे, चला पुढे. नंतरचा पॉइंट असेल या प्रोकॅरियोटिक सेल यांचं स्ट्रक्चर पाहताना मॉर्फॉलॉजिकली त्यांचा शेप आणि साईज ही आपल्याला पाहावी लागेल. यामुळे पहिला पॉइंट असेल साईज ऑफ द सेल. व्हेरिएबल साईज, या सेल वेगवेगळ्या साईजचे असतात. मी प्रोकॅरियोटिक सेल शोध व्हेरिएबल साईज. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया size of bacteria is about 1 to 2 micrometer. Okay, then there is the mycoplasma. करतो सुरू. Mycoplasma 0.3 micrometer in length. Okay, then there is a Pleuropneumonia like organism. Prokaryotic cell like bacteria is 1 to 2 micrometer. Mycoplasma 0.3 micrometer. PPLO 0.1 micrometer and viruses is 0.02 to 0.2 micrometer. Okay, या ठिकाणी हा जो व्हायरस आहे, व्हायरस इज नॉट लिव्हिंग सेल. व्हायरस हा लिव्हिंग सेल नाहीये, तरी देखील या ठिकाणी घेतलेला आहे. कारण याच्या पाठीमागे पाहिलं तर नॉन लिव्हिंग असतात आणि याच्या पुढे जर पाहिलं तर लिव्हिंग असतात. आणि म्हणून व्हायरस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग थिंग्स. ओके, नाउ नेक्स्ट. इन दिस वे दिस इज अबाउट द साइज. आता पुढे प्रोकॅरियोटिक सेलचा अभ्यास करताना बॅक्टेरियल सेल एक टिपिकल सेल म्हणून कन्सिडर केली जाते. आणि म्हणून टिपिकल प्रोकॅरियोटिक सेल म्हणून आपण या ठिकाणी बॅक्टेरिया कन्सिडर केलेला असतो. आणि म्हणून इथून पुढचं जे स्ट्रक्चर पाहिजे आपल्याला ते बॅक्टेरिया कन्सिडर करून आपण पुढची माहिती घेणार आहे. तेव्हा स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया. ओके, बॅक्टेरिया
तर यामध्ये शेप ऑफ बॅक्टेरिया, बॅक्टेरियाचे वेगवेगळे शेप असतात. यामध्ये साधारणतः 4 प्रकारचे बॅक्टेरिया आपण पाहतो ऑन द बेसिस ऑफ देअर शेप. पहिला असेल राउंडेड शेप असेल, त्याचबरोबर रॉड शेप्ड असतील, रॉड शेप, त्यानंतर कॉमा शेप आणि स्पायरल शेप. अशा प्रकारे बॅक्टेरियल शेप 4 आहेत. यामध्ये पहिला असेल राउंडेड, याला आपण म्हणतो कोकस. कोकस कोकस बॅक्टेरिया म्हणजेच या सेल असं राउंडेड असतं. ठीक आहे. मग या कोकसमध्ये काही बॅक्टेरियामध्ये अशा या कोकाची स्ट्रिप असते आणि याला स्ट्रिप्टोकोकस बॅक्टेरिया असंही म्हटलं जातं. तर कधी कधी या कोकाय अशा द्राक्षासारख्या याचा झुपका असतो. दीज आर ग्रुप्ड टुगेदर आणि त्याला म्हणतात स्टिफॅलोकोकाय. तेव्हा कोकस बॅक्टेरिया like the Streptococcus, Staphylococcus are the round shaped or rounded bacteria. Okay. नंतर त्या ठिकाणी रॉड शेप्ड बॅक्टेरिया, त्याला आपण बेसिलस असं म्हणतो. बेसिलस किंवा बेसिलाय मीन्स रॉड शेप्ड बॅक्टेरिया, दॅट इज बेसिलस थुरिंजेन्सिस. तुम्ही ऐकलं असेल कधी बेसिलस थुरिंजेन्सिस. त्यामधून किंवा हा बॅक्टेरिया बीटी कॉटन या प्लांटमध्ये जे आपण बीटी म्हणतो, हे बीटी म्हणजे बेसिलाय थुरिंजेन्सिस. तर हे बॅक्टेरियाच्या नावावरून त्या प्लांटला नाव दिलंय, कारण की या बॅक्टेरियाचं जीन त्या प्लांटमध्ये टाकलेलं आहे, म्हणून तो झाला बीटी कॉटन. तर बेसिलस थुरिंजेन्सिस म्हणजे तो रॉड शेप्ड बॅक्टेरिया. त्याचबरोबर एक कॉमा शेप्ड बॅक्टेरिया, त्याला आपण विब्रिओ बॅक्टेरिया असं म्हणतो. आणि जे स्पायरल शेप्ड असतं, स्पायरल शेप्ड असतं म्हणजे असे ते स्प्रिंग लाईक असतात, त्याला आपण स्पायरिलम असं म्हणतो. Spirillum. That in this way, these are the different 4 shapes of the bacteria. On the basis of shape, these are called as the Cocci bacteria, Bacilli bacteria, Vibrio bacteria, and Spirillum bacteria. Okay. Now, next point: structure of bacterial cell. Structure. तर बॅक्टेरियल सेल स्ट्रक्चर पाहताना जनरली आपण यामध्ये 2 पार्ट पाहतो. बॅक्टेरियल स्ट्रक्चर मध्ये 2 पार्ट पाहतो. एक पहिला असेल सेल कव्हरिंग आणि दुसरा असेल सायटोप्लाझम. असे 2 पार्ट यामध्ये आपल्याला पाहता येतात. तर यामधून घेऊ पाहिजे आपण सेल कव्हरिंग इन द बॅक्टेरियल सेल. ओके. जर बॅक्टेरियल सेल घेतली आपण, तर सपोज आपण एक डायग्राम काढू इथं. Suppose this one is a
बॅक्टेरियल सेल. यामुळे हा सेलचा एक एन्व्हलप आणि याला म्हणायचं सेल मेम्ब्रेन किंवा याला म्हणतात प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा झाला प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेरून आणखी एक ऍडिशनल लेअर असेल आणि या लेअर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेरून असेल. हे आउटर लेअर आणि याला म्हणतात सेल वॉल. आणि सेल वॉलच्या बाहेरून आणखी एक ऍडिशनल लेअर असेल. आणि याला म्हणायचं ग्लायकोकॅलिक्स. असं म्हणायचं. इन दिस वे द सेल कव्हरिंग रिप्रेझेंट 3 डिफरंट लेअर. सेल कव्हरिंग मध्ये 3 डिफरंट लेअर येतात. यामधून एक असेल सर्वात बाहेरचा लेअर and that is called as the glycocalyx. तर ग्लायकोकॅलिक्स हा लेअर पॉलिसॅकॅराइड पासून बनलेला असतो आणि याची साधारणतः ग्लायकोकॅलिक्स 2 फॉर्म मध्ये आढळून येतो. जर तो सॉफ्ट असेल, जर तो स्पॉन्जी असेल तर त्याला आपण स्लाइमी लेअर असं म्हटलेलं आहे. स्लाइमी लेअर असं म्हटलेलं आहे. आणि जर तो थिक आणि हार्ड असेल तर त्याला कॅप्सूल असं म्हटलेलं आहे. म्हणजेच बॅक्टेरियाच्या भोवती कॅप्सूल असेल म्हणजेच ग्लायकोकॅलिक्स जर मजबूत असेल, कठीण असेल तर त्याला कॅप्सूल म्हणायचं. आणि जर तो स्लाइमी असेल म्हणजे स्पॉन्जी असेल तर त्याला स्लाइमी लेअर असं म्हणायचं. ओके. नाव बिलो द ग्लायकोकॅलिक्स देयर इज प्रेझेंट अ मिडल लेअर आणि या मिडल लेअरला म्हणतात सेल वॉल. तर सेल वॉल हा थिक लेअर असतो, तो रिजिड असतो आणि तो बनलेला असतो पॉलिसॅकॅराइड, प्रोटीन्स आणि लिपिड्स पासून. जर या सेल वॉलचं इम्पॉर्टन्स पाहिले तर तो असेल इट गिव्ह शेप. यामुळे बॅक्टेरियाला शेप मिळतो आणि त्याचबरोबर जेव्हा या बॅक्टेरिया मध्ये बाहेरून पाणी मध्ये जातं त्यावेळेस आतमध्ये वॉटर प्रेशर वाढतात आणि हे वॉटर प्रेशर वाढतच राहिलं तर हा बॅक्टेरिया फुटू शकतो. परंतु तो फुटत नाही कारण की त्याच्या भोवती हे मजबूत सेल वॉल असतं. मीन्स सेल वॉल प्रिव्हेंट द ब्रेकिंग ऑफ bacterial cell due to the turgor pressure. Okay, means it prevent breaking of cell due to turgor pressure. Okay, आणि त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन is the limiting membrane of cytoplasm. Suppose this one is the cytoplasm. हा सायटोप्लाझम असेल आणि या सायटोप्लाझमचं हे लिमिटिंग मेम्ब्रेन असेल. त्याला आपण म्हणायचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. केमिकली इट इज लायपोप्रोटीनस म्हणजेच हा लिपिड आणि प्रोटीन पासून बनलेला असतो. इट इज सेमी परमिएबल इन नेचर. याचं नेचर हे सेमी परमिएबल आहे आणि इट इंटरॅक्ट विथ आउटर एन्व्हायरमेंट. आणि हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हा आउटर एन्व्हायरमेंटशी रिलेशन मध्ये असतो. तर इन दिस वे दिस अबाउट द सेल कव्हरिंग इन द
bacteria. Now second point is the cytoplasm. यानंतर पाहू आपण सायटोप्लाझम. जर बॅक्टेरियल सायटोप्लाझम पाहिलं तर यामध्ये आपल्याला काय दिसेल? या बॅक्टेरियल सायटोप्लाझम मध्ये काय काय दिसतं या ठिकाणी आपण लिस्ट करू. एक असेल न्यूक्लिऑइड, त्या ठिकाणी नंतर प्लाझमिड, त्यानंतर मेझोसोम्स, त्यामध्ये आणखी आढळून येतात क्रोमॅटोफोर आणि inclusion bodies. Inclusion bodies. In this way, these are the different structures present in the cytoplasm. तर पाहू आपण one by one. First one is the nucleoid in the bacterial cell. Nucleoid. न्यूक्लिऑइड काय असतं? न्यूक्लिऑइड तर या बॅक्टेरियामध्ये या ठिकाणी असेल हा बॅक्टेरियाचा डीएनए, हा डबल स्टँडर्ड डीएनए असेल. बॅक्टेरियल डीएनए हा सिंगल डबल स्टँडर्ड बॅक्टेरियल डीएनए असतो आणि याला बॅक्टेरियल क्रोमोसोम असं म्हणतात. याला बॅक्टेरियल क्रोमोसोम असं म्हणायचं. हा क्रोमोसोम, याला बॅक्टेरियल क्रोमोसोम का म्हणायचं? त्याचं कारण असं आहे की हा बॅक्टेरियाला लिव्हिंग साठी गरजेचं असतं. जर हा काढून घेतला तर बॅक्टेरियल सेल मरून जाते. म्हणजे बॅक्टेरियाला जगण्यासाठी हा इसेन्शियल डीएनए असतो. म्हणून याला आपण बॅक्टेरियल क्रोमोसोम असं म्हटलेलं आहे. तर पुढे हा बॅक्टेरियल क्रोमोसोम आणि याच्या भोवती हा जो एरिया आहे, हे सायटोप्लाझमिक एरिया जो आहे, या एरियाला न्यूक्लिऑइड असं म्हणायचं. म्हणजेच न्यूक्लिऑइड इज एरिया अराउंड द बॅक्टेरियल क्रोमोसोम, याला म्हणायचं न्यूक्लिऑइड. ओके. इट इज ऑल्सो कॉल्ड प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. याला प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असंही म्हणायचं बिकॉज देयर इज नो न्यूक्लियर मेम्ब्रेन. कारण की याभोवती कुठेही न्यूक्लियर मेम्ब्रेन नसतं. या डीएनएच्या भोवती जो सायटोप्लाझमचा एरिया आहे त्या जवळच्या एरियाला न्यूक्लिऑइड असं म्हटलेलं आहे. म्हणजेच याला एका नेकेड क्रोमोसोम असं म्हटलेलं आहे. मीन्स विदाउट द कव्हरिंग लाईक द न्यूक्लियर मेम्ब्रेन. ओके. नेक्स्ट, यानंतर या ठिकाणी दुसरा पॉइंट प्लाझमिड. सपोज या ठिकाणी दाखवले या सर्क्युलर डीएनए, म्हणजे हाही डीएनए आहे, हाही डीएनए आहे. हा सिंगल दाखवला, या मात्र एकापेक्षा जास्त दाखवल्या, परंतु या देखील डबल स्टँडर्ड आहे. दीज आर द सर्क्युलर डबल स्टँडर्ड डीएनए. मीन्स इफ these DNA is removed, there is no effect on the bacteria. जर हा डीएनए काढून घेतला तर बॅक्टेरिया मरत नाही, परंतु हा बॅक्टेरिया काढून घेतला तर बॅक्टेरिया मरून जातो. म्हणजेच हा इसेन्शियल आहे, तर हा त्याला सपोर्टिव्ह आहे. म्हणून याला म्हणायचं एक्स्ट्रा सर्क्युलर डीएनए, म्हणजे प्लाझमिड. सेकंड पॉइंट इज plasmid. And what is plasmid? Plasmid is
एक्स्ट्रा सर्कुलर DNA. Extra circular DNA is called as the plasmid. Okay, it is many in number आणि यांची संख्या एकापेक्षा जास्त असते. ओके, या प्लाझ्मिड मध्ये या प्लाझ्मिडचा रोल काय असतो? जर हे त्या बॅक्टेरियाला जगण्यासाठी आवश्यक नसतात तर मग या ठिकाणी हे काय काम करतात? तर जेव्हा सायंटिस्टने पाहिलं की या डीएनए मध्ये काही जीन असतात, या जीनमुळे या बॅक्टेरियाला काही एक्स्ट्रा कॅरेक्टर मिळतात, एक्स्ट्रा फिनोटायपिक कॅरेक्टर त्याला मिळतात. जसं की इट गिव्स एक्स्ट्रा फिनोटायपिक कॅरेक्टर. एक्स्ट्रा फिनोटायपिक कॅरेक्टर्स are given by plasmid. या प्लाझ्मिड मुळे या बॅक्टेरियाला एक्स्ट्रा कॅरेक्टर मिळतात. फॉर एक्झाम्पल अँटीबायोटिक रेजिस्टन्स. अनेक वेळेस असं घडून येतं की बॅक्टेरिया जर अँटीबायोटिक्स मध्ये गेला तरी त्या अँटीबायोटिक्सचा त्याच्यावर इम्पॅक्ट होत नाही. उदाहरणार्थ जर ॲनिमल बॉडीमध्ये किंवा ह्युमन बॉडीमध्ये बॅक्टेरिया गेले आणि जर त्या ह्युमन बॉडीला अँटीबायोटिकचं इंजेक्शन दिलं तर त्या अँटीबायोटिकचा इफेक्ट या बॅक्टेरियावर होत नाही आणि तो रोग बरा होत नाही. हे कशामुळे? तर बॅक्टेरियाला अँटीबायोटिक रेजिस्टन्स कॅरेक्टर या प्लाझ्मिडमुळे मिळालेलं आहे. In this way, this is about the plasmid. Okay? आणि यानंतर पाहू आपण नेक्स्ट पॉइंट, मेसोसोम्स. नेक्स्ट पॉइंट इज मेसोसोम. या ठिकाणी पहा, सपोज दिस इज द सेल मेम्ब्रेन. हा सेल मेम्ब्रेनचा पार्ट आहे. हा सेल मेम्ब्रेन आतल्या बाजूनं इनर साइडनं असा फोल्ड झालेला आहे. इट शोज इनवर्ड फोल्डिंग आणि या इनवर्ड फोल्डिंगला म्हणायचं मेसोसोम्स. दिस इनवर्ड फोल्डिंग इज कॉल्ड एज द मेसोसोम्स. ठीक आहे. व्हॉट इज मेसोसोम्स? मेसोसोम्स आर इनवर्ड फोल्डिंग ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता पुढे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द मेसोसोम्स? या मेसोसोमचं इम्पॉर्टन्स काय असेल या बॅक्टेरियासाठी? तर जर हे मेसोसोम पाहिले तर या मेसोसोम वरती असे एन्झाईम असतात. मेसोसोम वरती एन्झाईम असतात आणि हे एन्झाईम रेस्पिरेशन साठी वापरले जातात. म्हणजे मेसोसोम इन्व्हॉल्व इन रेस्पिरेशन. मेसोसोम इन्व्हॉल्व इन द रेस्पिरेशन. ओके. इट ऑल्सो इन्व्हॉल्व इन द सिक्रिशन. म्हणजे मेसोसोम हे बॅक्टेरियाचं स्पेशल कॅरेक्टर आहे. रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणून किंवा रेस्पिरेटरी स्ट्रक्चर म्हणून बॅक्टेरियामध्ये मेसोसोम काम करतात. जसं युकॅरियोटिक सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया रेस्पिरेटरी ऑर्गॅनिल म्हणून काम करतो, तसंच या ठिकाणी मेसोसोमा रेस्पिरेटरी स्ट्रक्चर म्हणून काम करतो. म्हणजे मेसोसोम इज द कंपेअर विथ द मायटोकॉन्ड्रिया. ओके. नेक्स्ट, यानंतर there is suppose in BZA, ब्लू ग्रीन algae, ब्लू ग्रीन algae आपण सायनोबॅक्टेरिया असं म्हणतो. सायनोबॅक्टेरिया मध्ये जर मेम्ब्रेन पाहिला तर याच्या आतून देखील अशा प्रकारे इनवर्ड फोल्डिंग असते आणि इनवर्ड फोल्डिंगला या ठिकाणी काय म्हणतात? तर इथं म्हणतात क्रोमॅटोफोर. याला म्हणायचं
क्रोमॅटोफोर. म्हणजे बीजीए मध्ये असतात क्रोमॅटोफोर. तर या ठिकाणी क्रोमा म्हणजे कलर. क्रोमा मीन्स कलर. मीन्स हा जो क्रोमॅटोफोर ही जी इनफोल्डिंग आहे तर यामध्ये भरलेले असतात एक फोटोसिंथेटिक पिगमेंट. यामध्ये भरलेले असतात फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. जसं की बॅक्टेरियल क्लोरोफिल्स. इट कन्सिस्ट bacterial chlorophyll, and these are the photosynthetic bacteria, that is the blue green algae or cyanobacteria. Okay, in this way this is about the mesosome, inward folding, respiration and secretion. There is one more function of the mesosome is that it helps during the cell division. One more function, it help in cell division. Okay, now second one is the chromatophore in a BGA or blue green algae. It consists photosynthetic pigment, that is the bacterial chlorophyll. आणि यानंतर नेक्स्ट पॉइंट, इन्क्लुजन बॉडीज. ओके, जर आपण सायटोप्लाझम पाहिलं तर या बॅक्टेरियामध्ये काही फूड साठवून ठेवलं जातं, काही मॉलिक्यूल साठवून ठेवले जातात आणि त्याला आपण स्टोरिंग बॉडी असं म्हणतो. आणि या स्टोरिंग बॉडीचे मॉलिक्यूल तयार होतात आणि या मॉलिक्यूललाच आपण इन्क्लुजन बॉडीज असं म्हणतो. सपोज या ठिकाणी हे छोटे छोटे ग्रॅन्युल साठवून ठेवलेले आहेत आणि हे रिझर्व फूड म्हणून इथं साठवलेले आहेत, तेव्हा हे असतात ग्लायकोजन granules. There is also present such type of granules, phosphate granules. ओके, आणि जर का ही सेल बीजीए म्हणजे ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे सायनोबॅक्टेरियाची सेल असेल तर यामध्ये रिझर्व ग्रॅन्युल्स म्हणून आपण सायनोफॅसिल ग्रॅन्युल्स अशा प्रकारे these are the structures without the membrane. These are the naked structure and togetherly called as the inclusion bodies. ओके, आणि यानंतर एक महत्वाचा पॉइंट आणि तो म्हणजे देयर इज द रायबोसोम. तर रायबोसोम हा एक सेल ऑर्गॅनिल आहे. रायबोसोम इज सेल ऑर्गॅनिल. आणि हा सेल ऑर्गॅनिल ऑल सेल मध्ये आढळून येतो. त्या प्रोकॅरियोटिक सेल असतील किंवा प्लांट सेल असतील किंवा ॲनिमल सेल असतील, ऑल सेल मध्ये हा रायबोसोम आढळून येतो. तर रायबोसोम इन बॅक्टेरिया, तर पहिला पॉइंट इट इज नेकेड मीन्स विदाउट मेम्ब्रेन. तर नेक्स्ट इन बॅक्टेरिया रायबोसोम इज द 70S टाइप. तर रायबोसोम 80S 70S असे टाइप्स असतात त्याचे. तर हे 80S हा युकॅरियोटिक मध्ये आढळतो आणि प्रोकॅरियोटिक मध्ये 70S रायबोसोम आढळतो, ज्यामध्ये असे दोन सब युनिट असतात. एक छोटा सब युनिट असतो, एक मोठा सब युनिट असतो. जो छोटा सब युनिट असतो तो 30S सब युनिट म्हणतात त्याला, आणि मोठा असतो त्याला 50S सब युनिट असं म्हणायचं. ओके, जनरली या ठिकाणी जनरली रायबोसोम प्रोड्यूस या बॅक्टेरियामध्ये
असा एक mRNA असेल आणि mRNA वरती हे रायबोसोम असे आढळून येतात. समजा या ठिकाणी एक रायबोसोम, एक mRNA आहे आणि त्यावरती अनेक रायबोसोम मॉलिक्यूल आढळून येतात. मग एका mRNA वरती हा आहे mRNA आणि यावर आहे मेनी रायबोसोम. आणि मग या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं की पॉलीसोम्स असं म्हटलं जातं. आणि पॉलीसोम इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द बॅक्टेरिया. ओके, and in this way this is the overall structure of the bacterial cell. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला थांबता येईल.